नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहू शकतो. बघा, लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी बातमी, सर्वात मोठी खुशखबर, 24 एप्रिलची सर्वात महत्त्वाची माहिती. बघा, एप्रिलचे पैसे, ज्या एप्रिलच्या पैशांची तुम्ही वाट पाहत आहे, तर त्या पैशांच्या संदर्भात सर्वात महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. आत्ताच 3,000 रुपये तुम्हाला आलेले आहेत. बघा, आत्ताच तुम्हाला 3,000 रुपये आलेले आहेत. सर्वांना 3,000 रुपये आलेले आहेत. आत्ताच त्या संदर्भातची सर्वात मोठी माहिती आपण पाहणार आहोत. आत्ताच तुम्हाला 3,000 रुपये आलेले. तर पुन्हा एकदा उद्यापासून सर्वांना जे काही पैसे ते सुरू होऊ शकतात, त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अतिशय जबरदस्त माहिती असणार आहे. त्यासोबतच काही तुमच्या कमेंट्स आहेत ज्या की अतिशय महत्त्वाच्या आहेत, त्या पण मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि एप्रिल हप्त्याचे जे काही पैसे आहेत वाटपाच्या संदर्भाची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. म्हणजेच काय, तर थोडक्यात आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काय अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. सगळं काही तुम्हाला समजून सांगतो अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही समजून सांगतो. म्हणून सर्व महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींना माझी विनंती आहे, लाडक्या बहिणींनो, पटापट व्हिडिओला लाईक करून टाका. पटापट लाईक करून टाका बरं सर्वांनी. पटापट व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा, तुमच्या नातेवाईक असतील त्यांना पण पाठवून द्या, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. अतिशय जबरदस्त दमदार अपडेट आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघा, आत्ताच तुम्हाला 3,000 रुपये आले आहेत. त्या संदर्भातची काय माहिती ती पण आपण पाहणार आहोत. उद्यापासून सर्वांना पैसे सुरू होणार आहेत. एप्रिलचा हप्ता वाटप उद्यापासून सुरू होणार आहे का, त्याची पण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काय अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला लगेच सगळं काही समजून सांगतोय. तर लगेच आपण सुरुवात करूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत. सर्वात अगोदर आपण पहिली कमेंट्स घेतलेले पाहू शकता, लाडकी बहीण योजना. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बघा, या ठिकाणी ज्या काही ताई आहेत त्या ताईंनी कमेंट केलेली पाहू शकता. बघा, दादा तुम्ही खरी व योग्य माहिती देता, कोल्हापूर जिल्हा लवकर पाठवले तर बरे होईल. बघा, एप्रिलच्या हप्त्यासंदर्भात भरपूर महिला वाट पाहत आहेत. मी जसं तुम्हाला सांगितलेलं आहे, भरपूर महिला भगिनींच्या कमेंट्स आहेत. दादा पैसे कधी येतील, दादा 10वा हप्ता आलेला नाही आहे, 10वा हप्ता कधी येईल, अशा पद्धतीचे सर्व महिला भगिनींच्या कमेंट्स असतात. तर सर्वात अगोदर या ताईंचे मी त्या ठिकाणी खूप आभार मानतो, कारण जी काही माहिती मी तुम्हाला देत असतो ती माहिती तुम्हाला आवडते, त्यासाठी मी तुमचे खूप आभार मानतो. आणि दररोज तुम्ही आपला व्हिडिओ पाहतात त्यासाठी पण तुमचे सर्वांचे त्या ठिकाणी खूप मी आभार मानतोय. तर बघा, तुम्हाला खरी व योग्य माहितीच मी नेहमीच देत राहणार आहे आणि देत आलेलो आहे. ठीक आहे. तर आता लगेच आपण पुढची कमेंट पाहूया, अतिशय महत्त्वाची आहे. तर पाहू शकता बघा, पुढची कमेंट आपल्याला पाहायला मिळते पुष्पाताई कुरकुरे यांची आहे. खोटी बातमी का देता आहेत तेच ते सांगतायत. बघा, सर्व महिला भगिनींना सांगू इच्छितो. सर्वात अगोदर आपण पुष्पाताईंचं पाहिले, नंतर बघा 15 ते 20 तारखेला आलाच पाहिजे. पुढे बघा, जर आपण पाहिलं तर बघा, फेक बातम्या देऊ नका, फिक्स तारीख ठेवा. तर बघा, या ठिकाणी लक्षात घ्या, हा जो काही निधी आहे तो लाडकी बहीण योजनेचा निधी आहे. लाडकी बहीण योजनेचा निधी आहे. नुकतंच आपण पाहिलं असेल 10 मार्चला अर्थसंकल्प सादर झाला. त्यामुळे हा जो काही निधी आहे त्या निधीची जमव त्या ठिकाणी करावी लागते. उत्पन्न किती झालेलं आहे राज्याचं त्यानुसार, आणि ही जी काही प्रोसेस असते लाडकी बहीण योजनेचा निधी देण्याची, तर त्यासाठी काही प्रोसेस असते, त्या प्रोसिजरनुसार फॉलो करावं लागत असतं. सुरुवातीला निधी जो आहे तो निधी मंजूर होतो. निधी मंजूर झाला की मग त्यावर अर्थमंत्र्यांची सही होती. त्या चेकवर अर्थमंत्र्यांची सही झाली की तो चेक महिला व बालविकास विभागाला जातो. महिला व बालविकास विभागाकडनं तो जो काही चेक आहे तो मोडला जातो. त्यामध्ये पैसे जमा होतात आणि त्यानंतर ते तुम्हाला डिस्बर्स केले जातात, म्हणजेच वाटप केले जातात. अशा पद्धतीची संपूर्ण प्रोसेस असते. आता बघा, तेच सांगता. तर एक लक्षात घ्या, ह्या ठिकाणी जी काही तारीख तुम्हाला सांगितलेली ती 30 एप्रिल सांगितलेली आहे. पण 30 एप्रिलच्या अगोदरच तुमच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात होणार आहे. सर्व महिला भगिनींनी लक्षात घ्या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे भरपूर दिवसांपासून तुमच्या ज्या काही कमेंट्स आहेत त्या महिला भगिनी विचारत होतात, दादा आमच्या कमेंट्सचं त्या ठिकाणी उत्तर दिलं जात नाही. एकमेव असं चॅनल आहे आपला प्रवीण अहिरे, एकमेव असं चॅनल आहे ज्यावर तुमच्या कमेंट्सचं उत्तर दिलं जात असतं. काही अडचण असेल तुमची, तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही प्रश्न असेल तर तुम्ही बिनधास्तपणे आपल्या कमेंट बॉक्समध्ये विचारा. तुमच्या प्रश्नाचं उत्तर प्रवीण अहिरे एकमेव असा चॅनल आहे ज्यावर तुम्हाला उत्तर दिलं जात असतं. ठीक आहे. आता बघा, खोटी बातमी नेहमीच लक्षात घ्या, मी खोटी बातमी कधीही देत नाही आणि देणारही नाही आहे. ठीक आहे, लक्षात घ्या, देत नाही आणि देणार नाही. संपूर्ण माहिती तुमच्या फायद्याची, यामध्ये माझा कुठलाही फायदा नाही आहे. संपूर्ण माहिती तुमच्या फायद्याची असते. तुम्हाला हप्ता कधी येईल, एप्रिलचा हप्ता कधी येईल, किती रुपयांचा येईल, मी तुम्हाला जुलैपासून सांगत आलो आहे. बघा, मागच्या महिन्यात मार्चमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं 3,000 रुपये येतील म्हणून. 3,000 रुपये आले होते का सर्वांना?
सर्व लाडक्या बहिणींना आलं होतं का? खरं खरं कमेंट बॉक्समध्ये सांगा. 3,000 रुपये तुम्हाला आले होते की नाही? मी तुम्हाला सर्वात अगोदर सांगितलं होतं 3,000 रुपये येतील म्हणून, तर आले होते की नाही? तर तशाच पद्धतीने मी तुम्हाला जी काय अपडेट देत असतो ती नेहमीच खरी अपडेट असते. कुठली खोटी माहिती मी आपल्या चॅनलवर देत नाही आणि देणारही नाही आहे. ठीक आहे, आता पुढची कमेंट आपण पाहूया. बघा, अतिशय महत्त्वाची माहिती आहे. तर पाहू शकतो बघा, पुढे पण कमेंट तशाच पद्धतीचे आहेत. जर आपण पाहिले तर मंजुळा कोचेकर यांची, ताईंची आहे बघा. दादा, 9वा हप्ता आला, 10वा हप्ता कधी येणार? 2100 रुपये पाहिजेत. पुढे बघा, दादा 10वा हप्ता अजून आलेला नाही आहे, रायगडमध्ये कधी येणार आहे? बघा, सर्वांनी लक्षात घ्या, सर्व महिलांना 10व्या हप्त्याची वाट पाहतात. सर्व महिला, बरोबर, तुम्ही पण 10व्या हप्त्याची वाट पाहत असाल. आता 10वा हप्ता कधी येईल? तर सर्वात मोठी खुशखबर तुमच्या सर्वांसाठी आहे. बघा, आज जर आपण पाहिलं तर आज 24 एप्रिल आहे. 24 एप्रिल आहे. एवढ्या 6 दिवसांमध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. 6 दिवसांमध्ये, एवढ्या 6 दिवसांमध्येच तुमच्या खात्यामध्ये पैसे जे ते जमा होतील. आता यामध्ये बघा, एक महत्त्वाची आनंदाची बातमी, पण कदाचित तुम्हाला 3,000 रुपये येऊ शकतात. कदाचित म्हणतोय, शक्यतोवर म्हणतोय, बरोबर नाही आहे. कदाचित तुम्हाला 3,000 रुपये येऊ शकतात, पण 1,500 रुपये तर येणारच आहेत. 1,500 रुपये तुम्हाला येणारच आहेत. ठीक आहे, आता बघा, ह्या ठिकाणी 10वा हप्ता कधी येणार आहे? तर तुम्हाला आता एवढ्या 6 दिवसांमध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. ठीक आहे, जी काही माहिती मी तुम्हाला सांगत असतो ती खरी खरी माहिती असते. कुठली खोटी माहिती मी आपल्या चॅनलवर देत नाही आणि देणार नाही. संपूर्ण जी काही माहिती मी तुम्हाला देतो ही सगळी माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची असते. ठीक आहे, त्यामुळे दररोजच नवनवीन अपडेट जे आहेत ते लाडकी बहीण योजनेच्या येत असतात आणि त्या सगळं अपडेट मी तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो. तर बघा, आजची अपडेट काय ती पण आपण लगेच पाहूया. तर बघा, आता पुढची महत्त्वाची माहिती आहे. जर आपण पाहिलं तर बघा, एप्रिल महिना संपायला अवघे काही दिवस उरलेले आहेत. तरीही एप्रिलच्या हप्त्याबाबत कोणतीही अधिकृत तारीख जाहीर केली नाही आहे. त्यामुळे आता एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता एकत्र येणार का, असा प्रश्न विचारला जात आहे. भरपूर महिला विचारत आहेत, एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता एकत्र येणार का? बघा, लक्षात घ्या, जर एप्रिलमध्ये तुम्हाला हप्ता आला नाही तर मेमध्ये 3,000 रुपये तुम्हाला येतील. 3,000 रुपये तुम्हाला एप्रिलमध्ये एप्रिलमध्ये जर आले नाही तर मेमध्ये तुम्हाला 3,000 रुपये सरकार देणारच आहे. त्याबाबत अजिबात शंका नाही आहे. पण लक्षात घ्या, जर आपण पाहिलं तर महिला व बालविकास विभागाच्या मंत्री माननीय अदितीजी तटकरे यांनीच माहिती दिलेली आहे की बघा, जर आपण पाहिलं तर काही दिवसांपूर्वी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरेंनी एप्रिलच्या हप्त्याबाबत मोठं वक्तव्य केलं होतं. एप्रिल महिना संपण्याआधी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील, परंतु एप्रिल महिना संपायला 6 दिवस उरलेले आहेत. बघा, लक्षात घ्या, फक्त किती दिवस? 6 दिवस उरलेले आहेत एप्रिलचा हप्ता संपायला किंवा एप्रिलचा महिना संपायला. आता 10वा हप्ता म्हणजेच एप्रिलचा हप्ता तुम्ही वाट पाहताय 10व्या हप्त्याची, बरोबर आहे. आता हा 10वा हप्ता, यामध्ये स्वतः मंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे, काय म्हटलेलं आहे बघा, की एप्रिल महिना संपण्याआधी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील, परंतु एप्रिल महिना संपायला 6 दिवसच उरलेले आहेत, त्यामुळे हा हप्ता लांबण्याची शक्यता आहे. पण लक्षात घ्या, मंत्री महोदयांनी सांगितल्यामुळे पैसे तुम्हाला येतीलच. आता एवढ्या 6 दिवसांमध्ये तुमच्या खात्यामध्ये 1,500 रुपये पुन्हा जमा व्हायला सुरुवात होईल आणि जर जमा झाले नाहीत तर 3,000 रुपये येतील. जसं मार्चमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं 3,000 रुपये येतील म्हणून, तसे तुम्हाला 3,000 रुपये दिले जातील जर एप्रिलमध्ये हप्ता आला नाही तर. तर बघा, 6 दिवस उरलेले आहेत, त्यामुळे हा हप्ता लांबण्याची शक्यता आहे. जर एप्रिलचा हप्ता मे महिन्यात दिला तर एकत्र 3,000 रुपये देणार की 2 टप्प्यांमध्ये 1,500 रुपये देणार, असाही एक प्रश्न उपस्थित होत आहे. आता 3,000 रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजे त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. 3,000 रुपये पाहिजेत. बघा, सरकारला 3,000 रुपये देण्यासाठी एप्रिलमध्ये जर तुम्हाला हप्ता दिला नाही तर मेमध्ये तुम्हाला 3,000 रुपये द्यावेच लागतील. आणि जर समजा एप्रिलमध्येच तुम्हाला 1,500 रुपये दिले तर मग मेमध्ये पण तुम्हाला 1,500 रुपयांचाच हप्ता त्या ठिकाणी मिळणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीची संपूर्ण अपडेट आपण क्लिअर केलेली आहे. सर्व महिला भगिनींना सांगू इच्छितो, तुमच्या ज्या काही अडचणी असतील, ज्या काही तुम्हाला प्रॉब्लेम असतील, जो काही प्रश्न असेल तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी लिहून पाठवा. प्रवीण अहिरे एकमेव असा चॅनल आहे ज्यावर तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन केलं जातं. नेहमीच खरी माहिती दिली जाते. तुम्ही पाहू शकता, कुठे खोटी माहिती देत नाही आणि देणारही नाही आहे. ठीक आहे, तर संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे. सर्व महिला भगिनींना, लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.